नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. पण उमाजी नायकांचे सर्वजण पाहिलं. येळकोट येळकोट क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना प्रथमतः मी अभिवादन करतो. मगाशी मी ज्यावेळेस मंचकावरती आलो त्यावेळेस प्रास्ताविक करत असताना हा उल्लेख केला गेला की एवढे वर्ष झाले, म्हणजे उमाजी नायकांचा जन्म हा 1791ला झाला आणि 234 वर्ष उलटल्यानंतर आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांची जयंती साजरी करतो. खरं तर ही गोष्ट जितकी अभिमानाची आहे तितकी आम्हा सर्वांना खंतही वाटणारी आहे की इतक्या वर्ष आपल्याला एवढी मोठी जयंती साजरी करायला का लागली, पण ही वेळ का आली याच्यापेक्षा इथनं पुढची वाटचाल खूप महत्त्वाची आहे. कारण इतिहास सांगतो की ज्या गोष्टीचं स्मरण केलं जात नाही, ज्या गोष्टीला उजळणी दिली जात नाही, ती कालांतराने कुठेतरी त्याचा विसर पडतो. आज अनेक मान्यवर आहेत जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आज हा जो काही पुढाकार घेतलेला आहे, हा पुढाकार अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हा पुढाकार घेत असताना खरं तर माझ्या सर्व आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या मोठ्या संख्येने आमच्या सर्व माता भगिनी, सर्व समाज बांधव यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. ते वेळेत पुण्याला पोचले, पण दुर्दैवाने वातावरणामुळे त्यांना हेलिकॉप्टरनी किंवा चॉपरनी येता आलं नाही. त्यामुळे ते बायकार पोचतातच पुढच्या 5-10 मिनिटावरती ते स्मारकावरती पोचतील आणि तात्काळ लगेच आम्हाला सर्वांना संबोधित करण्यासाठी इथे येणार आहे. मला दौलतनानांनी गेल्या महिन्याभरापासून सांगितलं की आपल्याला जयंती साजरी करतो आणि जयंती साजरी करत असताना तुमच्याकडनंही कुठेतरी हातभार लागला पाहिजे, श्रीगोंद्याकरांच्या वतीने हातभार लागला पाहिजे. मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या काष्टीतनं श्रीगोंद्यात हे समाज बांधव तर आलेच आहेत, पण मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी सुद्धा आलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांच्या सगळ्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे. क्रांतीवीर उमाजी नायकांचं महत्त्व या देशासाठी खूप एक महत्त्वाचा पल्ला राहिलेला आहे. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये एक मोठा पल्ला राहिलेला आहे. मी मगाशी जसं म्हटलं की प्रत्येक गोष्टीची उजळणी करावी लागते. आपला रामोशी समाज हा कायम शांत आणि संयमी आहे, पण वेळ आल्यानंतर जशी तलवारीची धार एकदा घाव टाकला की मागे येत नाही, त्या पद्धतीने काम करणारा समाज आहे. कारण त्याला कारणही तेवढीच आहे. उमाजी नायकांनी ज्यावेळेस नेतृत्व करायला सुरुवात केली होती ते पहिले क्रांतीवीर होते की ज्यांनी ब्रिटिशांना जेरीस आणलं. हे ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं पाहिजे हा लढा हा 1857ला पहिल्यांदा लढा उभा राहिला असं आपल्याला कायम पुस्तकात सांगितलं गेलेलं आहे. पण दुर्दैव असं आहे याच्या आधी आमच्या उमाजीने खरं तर हा लढा उभा केला होता. आणि ते पहिले असे व्यक्तिमत्व होते की त्यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी त्यावेळेस इनामही ठेवला होता. आणि पकडल्यानंतर त्यांनी घोषणा केली होती की हत्तीच्या पायाखाली आपण त्यांचा बळी द्यायचा. त्यासाठी त्यांनी दौंडी दिली, समाज सगळा जमा केला होता. आणि तो दिल्यानंतर हत्तीच्या पायाखाली ज्यावेळेस आमच्या उमाजीला त्या ठिकाणी दिलं जाणार होतं त्यावेळेस उमाजींनी तिथनं पळ काढला आणि त्याच्यानंतर या क्रांतीवीराला देव माणूस म्हणून मानले गेलं होतं. आज त्या देव माणसाची जयंती साजरी करायला तुमचा आमचा देवाभाऊ येतोय, याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती नसणार आहे. त्यामुळे ही जयंती नक्कीच इतिहासामध्ये नोंद असणारी जयंती असणार आहे. उद्याच्या दृष्टिकोनातलं हे जुने जे काही घटनाक्रम आहे ते होत असताना उमाजी नायकांच्या माध्यमातून ज्यावेळेस त्यांना इंग्रजांनी पकडलं होतं आणि पकडल्यानंतर त्यांना पकडायच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस सर्वांच्या समोर इतर क्रांतीवीरांना कुठेही प्रोत्साहन मिळू नये म्हणून जाहीर
सर्वांसमोर फाशी देण्याचं काम केलं होतं. पण ती घटना ही आमच्या सर्व क्रांतिकाऱ्यांच्या मनावरती कुठेतरी नक्कीच एक त्या ठिकाणी हत्तीचं जसं पाऊल ठसा असतो तसा ठसा उमटून गेली आणि त्याच्यानंतर अनेक क्रांतीवीर तयार झालेले आहेत. परत एकदा मी काही तुमच्या सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही. मगाशी म्हटलं असं आज ह्या देव माणसाच्या जयंतीनिमित्त स्वागत करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आपले देवभाऊ या ठिकाणी आले. जोरदार स्वागत करा. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येतात. सगळ्यांनी उठून उभा राहायचं, दोन्ही हात वरती करायचे आणि जोरदार टाळ्या वाजवायच्या आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी. आपला बहुजनांचा नेता, आपला बहुजनांचा आदरणीय सीएम साहेबांच्या मनाला टाळ्या झाल्या पाहिजे. आदरणीय आपल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी. सोबत आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले आदरणीय बापू आपण आलात. आपलंही मी मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय राहुल दादा आपण या ठिकाणी उपस्थित आपलंही मी मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण असंख्य मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित. आदरणीय डॉक्टर साहेब आपण उपस्थित आपलं मनापासून स्वागत आहे. विनंती करतो अशा मी व्यासपीठावरील मान्यवर मंडळींना विनंती करतो. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांची 234वी जयंती आपण साजरी करतोय आणि ही जयंती साजरी करत असताना या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी खऱ्या अर्थानं शासकीय जयंती करण्याला परवानगी दिली आणि खऱ्या अर्थानं जय मल्हार क्रांती संघटनेच्या पाठीमागे ताकद उभी केली ती या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या राज्याचे मंत्रिमंडळ आणि लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होत असताना माझी विनंती आहे मान्यवर मंडळींना आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांना अभिवादन करावं अशी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करत असताना आपणा सर्वांना माझी विनंती आहे सर्व मान्यवर मंडळींचं आगमन झालं. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आपणा सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतो. मान्यवर मंडळींना विनंती करतो की आपण आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांना या ठिकाणी अभिवादन करावं. सर्व मान्यवर मंडळी आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले बाबाराजे आदरणीय राहुल दादापूर आदरणीय शिवतारे बापू आणि व्यासपीठावरील सगळी मंडळी या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय जगताप साहेब आदरणीय विक्रमजी धोपटे साहेब आणि सगळी मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे. आपणास माझी विनंती आहे बोला येळकोट 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 येळकोट. आपण पुरंदर तालुक्यात आहोत. कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असताना आपला आवाज कसा बुलंद पाहिजे. बोला येळकोट येळकोट.
पाटील साहेब आपण उपस्थित आपलं मनापासून स्वागत आहे. व्यासपीठाला विनंती करतो की आपण सर्वांनी अस्वस्थ व्हावं. जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं आपण मान्यवर मंडळींचे सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. विनंती करणार आदरणीय मान्यवर मंडळींना की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा. या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करतोय. माझी विनंती आहे आदरणीय सीएम साहेबांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं आम्ही आपला सन्मान करतोय. तो सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आलेल्या मान्यवर मंडळींचे सन्मान करतोय. साहेब समाज एकवटला आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि आम्हाला अभिमान आहे बहुजनांना एकत्र करून बहुजनांची पोरं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून एकत्र येत असताना या जयंतीच्या निमित्तानं आपण आलात. आम्ही आपला सन्मान करतोय. आपणास माझी विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारायचा. विनंती करतो आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून आदरणीय सर्व पदाधिकारी करतात. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातारची गादी आमचा अभिमान आणि शिवछत्रपतींचे वंशज या राज्याचे बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्र सिंहराजे भोसले बाबाराजे आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात. आम्ही आपला जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं आपला सन्मान करतोय. आपणास माझी विनंती आहे आदरणीय बाबाराजे आपण आपला सन्मान स्वीकारा. जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून सर्व मान्यवर मंडळींचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. आता मी येणार नानांना माझी विनंती आहे आपण शिवेंद्र सिंहराजे भोसले बाबाराजेंचा सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करावा. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. आपलं मनापासून स्वागत आहे. आपला सन्मान या ठिकाणी होतोय. आदरणीय राहुल दादा कुल आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आम्ही आपला सन्मान करतोय. आपणास माझी विनंती आहे आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आदरणीय राहुल दादा कुल आपला सन्मान होतोय. आपणास माझी विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारा. पुरंदर तालुका आणि पुणे जिल्हा आदरणीय बापू या ठिकाणी सन्मान करतायत. मी विनंती करतो आदरणीय जगताप साहेबांना आपण भारतीय जनता पार्टी पुरंदर तालुका आणि पुणे जिल्हा ग्रामीणच्या वतीनं आपण सीएम साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आदरणीय पुरंदर तालुक्याच्या वतीनं या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय जगताप साहेब भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ग्रामीणच्या वतीनं शेखरजी वडणे आणि सगळी मंडळी या ठिकाणी सन्मान करतात.
मनापासून धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, आपणा सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या व्यासपीठावरती शेठ तुमचा सन्मान झाल्याशिवाय पुढे जात नाहीत. माझी विनंती, आपण आपला सन्मान स्वीकारा. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर मंडळींचं मी मनापासून स्वागत करत असताना आदरणीय सचिन पाटील फलटणचे आमदार आहेत, त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतो. चला फोटो काढणार, 2 मिनिटं थांबा. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खेलकुर्द महासंघ नेपाळच्या वतीनं आदरणीय नंदा वासीवाल साहेब आणि अशोकजी नेपाळी आपला सन्मान या ठिकाणी करतात. मी विनंती करतो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आपण तो सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जरा टाळ्या झाल्या पाहिजेत या सन्मानासाठी. खेलकुर्द महासंघ नेपाळ, नंदा वासीवाल. धन्यवाद. मी विनंती करतो व्यासपीठावरील मान्यवर मंडळींना की आपण सर्वांनी अस्वस्थ व्हावं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण काही पुरस्कार या ठिकाणी देणार आहे. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचं प्रतीक असणारं संघर्षाच्या विरोधात उभारलेली कुऱ्हाड आणि घोंगडं आदरणीय दौलत नाना सीएम साहेबांना देत आहेत, मुख्यमंत्री साहेबांना देत आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर मंडळींचे सन्मान झाले असं घोषित करून आपण पुढील कार्यक्रमाकडे या ठिकाणी वळतोय. माझी विनंती आहे, आपण सर्व मंडळी आता आपण सर्वांनी बसून घ्यावं आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत आणि प्रस्तावित करतात आदरणीय माड्याचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा, आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपला सन्मान या ठिकाणी होतोय. बदनाय साहेबांना माझी विनंती आहे, आपण आदरणीय रणजित दादांचा सन्मान करावा. ओके. मी विनंती करतो सर्व संचालक मंडळाला की आपण सन्मान केला. आपलं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. विनंती करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं सर्वांचे सन्मान झाले. आपल्या सर्वांशी बोलताय
स्वागत आणि प्रास्ताविक करताय आपल्या सर्वांचा नेता जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीत आपल्या सर्वांचं उत्तम संघटन केलं ते आदरणीय दौलत नाना शितोळे तुम्हाला सर्वांशी बोलतात. एकदा हात वरती जोरदार टाळी आदरणीय दौलत नानांसाठी. आशिष सत्यभानी विकासाचा मार्ग नानांनी आपणास दाविला. जय गौशाला जय मल्हार बोला समाजाचा आपल्या वाघ आला. भंडाऱ्याची मुठ हलवूया नानांच्या हाताला बळ देऊया. महाराष्ट्राच्या मातीत जन्मला छत्रपती शिवाजी महाराज की. रामुशासारखा आवाज पाहिजे, रामुशी सारखा आवाज पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचा आज या आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गोर गरिबांचे नेते, बहुजनांचे नेते, ओबीसींचे नेते, भटक्या विमुक्तांचे नेते, 18 पगार जातीचा देवाभाऊ आपल्याला अपेक्षित होता आणि आज ते टेबलवर आलेले आहेत. आपण आवडीने देवाभाऊ म्हणतो, खऱ्या अर्थानं एक आपुलकी असते, एक नातं असतं आपुलकीचं, आणि ती नातं महाराष्ट्रातल्या 18 पगार बहुजन समाजाने ज्यांना पदवी दिली देवाभाऊची, ते देवाभाऊ आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज बाबासाहेब या ठिकाणी आलेले आहेत. गोपीचंद पडळकर साहेब आहेत. ज्या व्यक्तीने माझं काही नसताना प्रत्येक जयंतीमध्ये मला सहकार्य केलं, प्रत्येक जयंतीमध्ये मला जी काय माझ्यावरती जबाबदारी यायची संघटनेची आणि संघटनेची जबाबदारी पार काढण्याचा प्रयत्न केला, त्या पाठीमागे एकमेव व्यक्ती अशी होती, ते म्हणजे प्रकाश शेठ धाणीवाल. गेल्या 14 वर्षापासून आपल्याला लाखो समाजाचं या ठिकाणी अन्नदान करत आहेत. त्यांचे स्वागत टाळ्या वाजून केले पाहिजे. भाऊ या ठिकाणी स्टेजवरती आहेत. सर्व माझे मित्र, आमदार साहेब, सर्व आदरणीय व्यासपीठ. खऱ्या अर्थानं रामोशी बेडेकर समाजाच्या स्वातंत्र्य काळानंतर अनेक मागण्या प्रलंबित होत्या. त्या मागण्या सर्व मांडल्या आणि त्या पूर्णही झालेल्या आहेत. पण खऱ्या अर्थानं आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा इतर मुद्दे असतील, त्यावेळेस आपल्याला कर्नाटकची आठवण येते. आणि कर्नाटकामध्ये बेडर एसटी मध्ये आहे, बेरड एसटी हिजएनटी मध्ये आहे, आणि महाराष्ट्रात रामोशी हिजएनटी मध्ये आहे. त्या करता आपण आज आपले महांत आपण या ठिकाणी गुरुदेव आपले बोलावलेले आहेत बेडर समाजाचे, त्यांचंही टाळ्या वाजून आपण सर्व समाज बांधवांनी आपलं स्वागत करायचं. आपल्या मागण्या पण होत्या. आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांची सरकारी जयंती झाली पाहिजे. 75 वर्ष स्वातंत्र्याला झालं, ज्या राजाने देशाकरता, महाराष्ट्राकरता, 18 पगार जाती करता जो फासावरती गेला, त्या राजाची जयंती होत नव्हती. ते दरोडेखोरांच्या यादीमध्ये होता. त्यांना महापुरुषांच्या यादीत आणलं आणि त्यांची सरकारी जयंती साजरी झाली. महाराष्ट्रभर आपण सरकारी जयंती साजरी करतो, ती फक्त देवाभाऊमुळे झाली. आपल्या राजाचं पोस्टाचं तिकीट असत, आपल्या राजाच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ, जे कधीही रामोशी बेडर समाजाने स्वप्नामध्ये पाहिलं नव्हतं,
असं आर्थिक विकास महामंडळ बनलं. डाव्या साईडला भाऊ या ठिकाणी सावे साहेबांना, या ठिकाणी सावे साहेब आले नाही, पण त्यांचंही मनापासून या ठिकाणी टाळ्या वाजून आपण स्वागत केलं पाहिजे. महामंडळामध्ये अनेक आपले जे समाज बांधव, गोरगरीब माझ्या माता भगिनी जे रोज उठून दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करतात, त्या ठिकाणी त्यांचं अजून अनेक काय त्या ठिकाणी त्यांचं चुकीचे काही गोष्टी त्या ठिकाणी घडतात. गोरगरीब जनता आहे, यांच्याकरता देवाभाऊंचा आपण विषय मांडला. तो विषय गोपीचंद पडळकर साहेबांनी आपल्या बहुजनांच्या नेत्याने मांडला. त्यांच्याकरता सुद्धा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या ठिकाणी. आणि ते मान्यही झाला. महामंडळ आपलं मान्य झालं, महामंडळ आपलं चालू झालं, आर्थिक विकास महामंडळ झालं. अनेक 8 मागण्या आपल्या होत्या. मित्रांनो, आपले अनेक महापुरुष आहेत. खऱ्या अर्थानं जे बेडर केनप्पा आहेत ते आपलं दैवत आहे. सिंदूर लक्ष्मण आपलं दैवत आहे. भैरजी नाईकासन, उमाजी नाईकासन यांचं जेवढं खतरनाक सगळं त्या याच्यामध्ये साम्राज्य होतं आणि त्यांचं आजपर्यंत पुढं टपरीलाही नाव नव्हतं भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये. 5 ITI कॉलेजला आपल्या राजांची नावं लागली. खऱ्या अर्थानं तो विषय गोपीचंद शेटने मांडला आणि भाऊने ते पूर्ण केला. मित्रांनो, याच्यामध्ये खास करून मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे की अनेक आपल्या मागण्या आहेत. ते सगळं मोजायच्या म्हणलं तर आपल्या सर्वांना माहीत आहे. कारण देवाभाऊ आपण कोण मानतो? आपला देव मानतो. म्हणून त्या ठिकाणी अनेक आपल्या मागण्या मान्य झाल्या. आपल्याला आज या ठिकाणी बाकीचे ते जो आपल्याला गिफ्ट मिळणार आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाऊ एक आनंदाची लाट आहे. आपल्याला काय मिळतंय काय मिळतंय, नानांनी तर बाईट टाकलेली आहे की आपल्याला एक गिफ्ट मिळणार आहे. एक आनंदाची बातमी या ठिकाणी भाऊ देणार आहेत. आणि जे स्वराज्यानंतर ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जे छत्रपतींच्या याच्यानंतर भैरजी नाईकांनंतर सर्व साम्राज्य ही झाल्यानंतर आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचं त्या ठिकाणी अनेक एक मागणी मोठी आपण महाराष्ट्रामध्ये आपण करत होतो. ती मागणी आपली मान्य झालेली आहे. ती मागणी अशी आहे, आपण 3 मिनिटाची एक या ठिकाणी रेकॉर्डिंग आहे, ती रेकॉर्डिंग आपण चालू करावी मी विनंती करतो. आणि यानंतर आनंदाची बातमी जी आहे आपल्याला त्याच्यातून समजणार आहे. सीएम साहेब, तुमच्याकडे जे स्वप्न रामोशी बेडर समाजानं पाहिलं ते तुमच्याकडून पाहिलं, त्याची एक छोटीशी चित्रफीत आपण या ठिकाणी तयार केली. ते स्वप्न नेमकं काय, त्या स्वप्नाची पूर्ती नेमकी काय, सोनूभाऊ माझी विनंती आहे ते आपण प्ले करावं. रामोशी समाजाचा इतिहास. सर्व LED चालू करा, सर्व LED. रामोशी समाजाच्या इतिहासात थोडेसे डोकावले तर हा रामोशी बेडर समाजाला राजेंचा इतिहास आहे. महान शिवभक्त बेडर कानप्पा नाईक, रामोशी बेरड राजा म्हणून इमाडी पुलिकेशी नाईक, राजा कुमार रामा नाईक, हक्का बुक्का नाईक, राजा कृष्ण देवराय नाईक, राजा मदकरी नाईक, राणी यल्लम्मा नाईक हे राजे होऊन गेले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळख असलेले बहिर्जी नाईक, इंग्रजांविरुद्ध पहिले बंड पुकारणारे आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक, असे महान राजे या रामोशी बेडर समाजात होऊन गेले. समाजात भयान अशांतता होती. प्रत्येक घटकापासून रामोशी समाज उपेक्षित होता. आपल्या रामोशी समाजाला कुटुंब मानून आपण समाजाचे काहीतरी देणं लागतोय म्हणून रामोशी समाजातील एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती समोर आली. तिचे नाव श्री दौलत नाना उमाजी शितोळे. त्यांनी बंड पुकारले, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती शासकीय व्हावी, समाजाला मूलभूत गरजा हक्क मिळावे म्हणून आंदोलन रूपी लढा चालू केला. सातारा, पुणे आणि आझाद मैदान मुंबई येथे दौलत नाना यांच्या नेतृत्वाखाली लाखो रामोशी बेडर समाज रस्त्यावर उतरला आणि लढा चालू झाला. हे सर्व आंदोलन पाहून, प्रतिसाद पाहून, समाजाच्या अडचणी ओळखून रामोशी समाजासाठी 2014ला एक सूर्य उदयास आला. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुद्दाम सांगावेसे वाटते.
त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रामोशी बेरड बेडर समाजाची प्रमुख मागणी मान्य केली. ती म्हणजे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती साजरी करण्याचा जी.आर. काढला. देवाभाऊंनी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी आर्थिक महामंडळ स्थापन करून समाजातील महिलांना व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून दिला. बेरोजगार युवकांना व्यवसायाला चालना देण्यासाठी उमाजी नाईक आर्थिक महामंडळाकडून निधी उपलब्ध करून दिला. असे आपले लाडके देवाभाऊ. त्यांनी आपल्या समाजासाठी आनंदाची गूढ बातमी आणली आहे. ती म्हणजे भारतात पहिल्यांदा आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक मंजूर केले आहे. त्यासाठी 49 कोटी 10 लाखांचा निधी मंजूर केला आहे. आता थोडक्यात पाहूया कसे असेल हे राष्ट्रीय स्मारक. आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक स्मारक पुरंदर येथे उभारले जाणार असून हे भव्य स्मारक 40,000 चौरस फुटामध्ये असेल. स्मारक परिसरात भव्य प्रवेशद्वार प्लाझा, मुख्य स्मारक प्लाझा, उमाजी नाईक व इतर वीर पुरुषांचे कलादालन, स्मारक कार्यालय, अभ्यासिका, कॅन्टीन, प्रसाधनगृहे आणि बहुउपयोगी हॉल अशी सुविधा असणार आहे. सांस्कृतिक दृष्टीनं उमाजी नाईकांचा 25 फूट उंच कांस्य पुतळा, भित्तिचित्रे, आकर्षक अँफी थिएटर आणि आधुनिक तंत्रज्ञान युक्त म्युझियम ही या पवित्र स्मारकाच्या परिसरास उल्लेखनीय बाब ठरतील याची खात्री आहे. पार्किंग, आंतरिक रस्ते यामुळे भाविक आणि पर्यटकांना सर्व सोयी सुविधांसह एक अविस्मरणीय अनुभव मिळणार असून ते एक मोठे आकर्षण ठरणार आहे. हे सर्व शक्य झाले आहे फक्त आपल्या लाडक्या देवाभाऊंमुळे आणि सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या दौलत नानांमुळे. आपले दौलत नाना नेहमी म्हणतात की खऱ्या अर्थानं देवाभाऊ हाच आमचा देव आहे आणि ते सिद्धही झाले आहे. रामोशी समाजाच्या इतिहासात थोडेसे डोकावले तर हा रामोशी बेरड आज या खऱ्या अर्थानं जे स्वप्न अनेक आपले आज खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ण होणार आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी अनेक लोक भाऊ या कोरोनामध्ये संघटनेचे आम्हाला सोडून गेले. ते सुद्धा त्यांचंही या ठिकाणी त्यांची अपेक्षा होती की उमाजी नाईकांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं, पण कुणी आम्हाला जवळ घेतलं नाही. कुणी आमच्या डोक्यावरती हात ठेवला नाही. आमचा तिरस्कार करत राहिले. समाजाचा इतिहास दडपण्यात आला आणि खऱ्या अर्थानं भाऊ आपण त्या याच्यामध्ये आल्यानंतर आपण काय आमच्या लोकांमध्ये पाहिलं हे आज या ठिकाणी आपल्याला आपण दाखवून दिलेलं आहे. अनेक मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. भाऊ याच्यामध्ये खूप काय आपण दिलेलं आहे. पण यामध्ये आपण ज्या वेळेस सही केली, आदेश खाली दिला की तात्काळ कारवाई करावी कलेक्टर साहेबांना, दुडी साहेबांना, आणि त्या ठिकाणी दुडी साहेबांपर्यंत पत्र आलं. मित्रांनो 3-4 वर्ष या कामाला लागतात. दुडी साहेबांनी फक्त 15 दिवसामध्ये हे काम पूर्ण केलं आपलं. सगळ्या ऑर्डर आहेत, सगळ्या ऑर्डर झाल्या. दुडी साहेब असतील, तहसीलदारीतले तहसीलदार असतील, बाबाराजे असतील, त्या दिवे गावातले सर्व ग्रामस्थ असतील, या ठिकाणी ज्यांचं हे ज्यांनी जी आर्किटेक्ट म्हणून ते हे केलेलं आहे ते पाटील साहेब असतील, या सर्वांकरता टाळ्या वाजून या ठिकाणी आपण त्यांचं हे केलं पाहिजे. यामध्ये ज्यांनी आमच्याकरता केलं
तेवढंच आम्ही त्यांच्याकरता टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करू शकतो, कारण आमच्याकरता कुणी केलेलं नाही किंवा आम्हाला देण्याकरता काय नाही. रामोशी समाजामध्ये फक्त ही जात इमानदार मानल्या जाते, दिलेला शब्द पाळणारी जात मानल्या जाते. शब्द दिला तर मुंडकं कापून देणार दुसऱ्याकरता ही जातीचा इतिहास आहे. आणि या ठिकाणी मी शब्द देतो भाऊ की अख्ख्या आयुष्यभर जोपर्यंत हा इतिहास महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये राहणार आहे, आपली पाठ भारतीय जनता पार्टीची पाठ कधीही आम्ही सोडणार नाही. या ठिकाणी एकोट जय मल्हार म्हणून आपल्याला शब्द देतो. भाऊ, अनेक मागण्या आपण पूर्ण केलेल्या आहेत, पण मागण्या संपत नाहीत. यामध्ये महामंडळ आपण केलं, पण आमच्या गोरगरीब जनतेला आहे थेटचं कर्ज आहे आणि त्यामध्ये डायरेक्ट सरकार त्याच्याशी निगडीत आहे. पण त्याच्यामध्ये एक अडचण अशी आहे की आमच्या गोरगरीब जनतेचं घर सोडून काही नाही. त्यामुळं ती जी आट आहे, शिथिल आट त्याची जे हे आहे, त्या याच्यामध्ये 2 जामीनदार आणि 3 लाख रुपये आता जे दिलेलं आहे त्याच्यावरती बोजा चढला जातो घरावरती. बोजा चढला तरी हरकत नाही, त्यांना भरण्याचं त्या ठिकाणी हे आहे. पण त्या ठिकाणी एवढंच मी आपल्याला सांगतो की 5 लाख रुपये जर दिलं तर जामीनदार फक्त आम्ही देऊ शकत नाही. आता आम्हाला जामीनदार होतच नाही कोणी, त्यामुळं जामीनदार आम्ही देऊ शकत नाही. भाऊ, 5 लाखाचं झालं तर माझ्या आया बहिणी ज्या दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करतात त्या ठिकाणी त्यांना ती स्वतःचे बिझनेस त्या ठिकाणी चालू करून ते काम करू शकतात. भाऊ, याच्यामध्ये निकष, आर्थिक निकष आपण करावं. अनेक महामंडळ झालेले आहेत. दुसरी माझी मागणी आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. भाऊ, आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये आपण अनेक लोकांचे म्हणजे अनेक 4 लाखापेक्षा 5 लाखांपेक्षा मराठा समाजाचे त्या ठिकाणी उद्योजक आपण बनवलेले आहेत. भाऊ, माझी एकच इच्छा आहे की आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण कधीही मागं सरणार नाही ही आम्हाला खात्री आहे. आमचा अजून एक त्याच्यामध्ये आहे की पुढल्या 2 वर्षामध्ये भाऊ माझे किमान रामोशी बेडर समाजाचे 10,000 मुलं माझे उद्योजक झाले पाहिजेत. भाऊ, एवढे आपल्याला या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. या ठिकाणी आपलं 10 लाखाचं 15 लाखाचं 20 लाखाचं जे कर्ज आहे, 50 लाखाचं जे कर्ज आहे, त्या ठिकाणी बँका आता ह्या कर्जाला मी सगळ्यांना सांगतो की आपल्याला त्या ठिकाणी काही का होईना आपलं मॉर्गेज मोठं कर्ज असलं तर द्यावं लागतं. पण त्यामध्ये काही अट शिथिल करून त्या लोकांना ती कर्ज मिळलं पाहिजे. आणि त्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी सांगतो की जी कर्ज आपल्याला मिळणार आहे त्याचं रुपया रुपया इमानदारी जशी जात आपल्या रुपया रुपया आपण परत सरकारला ती केलं पाहिजे ही आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगतो. भाऊ, महाराष्ट्रामध्ये आपण जबाबदारी मला दिलती, 53 मतदारसंघ आपण मला दिलते की नाना याच्यामध्ये जाऊन तुम्ही प्रचार करायचा, आपल्या समाजाला जागृत करायचं. तो प्रचार भाऊ मी त्या ठिकाणी 53 मतदारसंघामध्ये केला आणि 53 मतदारसंघामध्ये प्रचार करून माझा रामोशी बेडर समाज एक जीवाने एकजुटीने मागे राहिला. 48 आमदार त्याच्यापैकी निवडून आलेले आहेत. भाऊ, त्या ठिकाणी खारीचा वाटा माझ्या समाजाचा आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. यामध्ये रामोशी बेडर समाजाला मी एवढंच सांगतो की आपले जी कामं झालेली आहे सर्व काय झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. भाऊ, आज आपण या ठिकाणी येणार, अनेक बहुजन समाजाच्या नेत्यांचे मला फोन आलेले आहेत, ओबीसी नेत्यांचे मला फोन आलेले आहेत की आपण नाना हा विषय भाऊंसमोर मांडावा. आम्ही त्या ठिकाणी गेलो तर आम्हाला येऊन देणार नाहीत, म्हणजे थोडंही वातावरण थोडंही असल्यामुळं. पण भाऊ, मी सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या वतीने, भटक्या विमुक्तांच्या वतीने, माझ्या गोरगरीब अठरापगड जातींच्या वतीने आपल्याला एवढं सांगतो की मी त्यांना जी सांगितलं ती आपल्याला सांगणार आहे. मी त्यांना सांगितलं की देवा भाऊ आपल्याकरता आहे, आपल्याला कधी आपल्याकरता चुकीचं होऊन देणार नाही. आणि तो शब्द मी त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि देवा भाऊनी जी शब्द दिला होता की ओबीसीच्या आरक्षणाला कुठला धक्का न लावता बाकीचं जे काय करायचं ते करणार आहे, आणि शब्द पाळला. त्या ठिकाणी भाऊंनी ओबीसीला कुठलाही धक्का न लावता बाकीचं जे काय असेल ते त्या ठिकाणी झालेलं आहे. मी भाऊ या ठिकाणी एवढंच सांगेन, महाराष्ट्रातला रामोशी समाज एकत्र झालेला आहे.
आता ह्या ज्या मागण्या आपण पूर्ण केलेल्या आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री काय मुख्यमंत्री मुख्यमंत्री सन्मान यात्रा महाराष्ट्रभर आम्ही 8 तारखेपासून या ठिकाणी चालू करणार आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये जाऊन देवाभाऊनी काय केलं, भारतीय जनता पार्टीने काय केलं, महायुतीने काय केलं ही आपल्या लोकांसमोर मांडणार आहे. त्या ठिकाणी अनेक अडचणी मला येऊ शकतात, कारण मला त्या ठिकाणी हे केलं किंवा बहुजन समाजाचं किंवा ओबीसी समाजाचे असे काही अडचण तयार झालेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जर यात्रा काढली तर अडचण येऊ शकते. तर मी त्यांना एक सांगितलं आहे की मी रामोशी बेरड आहे. मी माझ्या भाऊंचं जे आहे ते लोकांसमोर मांडायचं माझं काम आहे. जे माझ्या समाजाचं किंवा इतर समाजाचं जे गैरसमज झालेलं आहे ते काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी एवढंच या ठिकाणी सांगतो, भाऊ अडचण काहीच नाही, बहुजनांना कुठली अडचण नाही, कुठले धक्का लागलेला नाही, काही झालेलं नाही. काही थोडीफार लोक त्याच्यामध्ये येऊन त्याचा भाव करत आहेत. फक्त एवढीच काळजी सगळ्यांना वाटते भाऊ. आणि त्या ठिकाणी म्हणजे आता जे इलेक्शन आले, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जे नगरपालिकेचं इलेक्शन आलं, आम्हाला हक्काने ओबीसींना कुठं ना कुठं त्या ठिकाणी आमच्या ताटामध्ये काय ना काय पडणार आहे. आणि त्या ठिकाणी हे आरक्षण आपण त्या ठिकाणी गेल्यामुळं आपल्या याच्यामध्ये काही लोकांना थोडी शंका निर्माण झालेली आहे. पण मला विश्वास आहे की देवा भाऊ असं एकही गोष्ट करू शकत नाही, आपला हक्क कधीही कुणाला दुसऱ्याला देऊ शकत नाही, हे विश्वास आपला आहे. मी फक्त या ठिकाणी एवढंच सांगेन की आज रामोशी बेरड समाज, भाऊ तुम्ही आमचे राम आहे. रामोशी बेरड समाज हा लक्ष्मणासारखा आपल्या पाठीमागं महाराष्ट्रातला 70 लाख समाज आहे. आणि वेळ पडली तर बजरंग बलीचं सुद्धा रूप घेऊन आपल्यावरती जो चाल करून येईल, जो रावण चाल करून येईल, त्याला धन करण्याची सुद्धा शक्ती आमच्यामध्ये आहे, असं या ठिकाणी शब्द देतो. मी परत एकदा माझ्या समाजाला वर हात करून मोठ्या वेळा सांगतो, आज आपली जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या खंडेरायाला स्मरून आपण एवढंच या ठिकाणी मी आपल्याला मागतो की आपल्या भाऊंच्या मागं ताकदीने उभं राहा. धन्यवाद. जय मल्हार, जय माझे. आता हात वरती केले तर घोषणा द्या. बोला साहेब, आपल्या डाव्या हाताला रामोशी बेडर समाजाचे महागुरु बसले. त्या महाराजांचा सन्मान आपल्या शुभास्ते व्हावा अशी समाज बांधवांची इच्छा. तो सन्मान आपण या ठिकाणी करावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आदरणीय महागुरूंचा सन्मान होत असताना टाळी वाजली पाहिजे. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. आदर्श दिले बघ, चेक कर. लाईनवर टाका. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं महागुरूंचा सन्मान. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि यानंतर काही मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. साहेब, मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार आपण देत असताना मी विनंती करतोय, सन्माननीय कैलासवासी बाबूरावजी पाचकणे साहेब, माजी आमदार शिरूर हवेली यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. विनंती करतो आदरणीय त्यांच्या कुटुंबियांना की आपण तो पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा. सन्माननीय बाबूरावजी पाचकणे साहेब, माजी आमदार शिरूर हवेली यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. विधानसभेमध्ये रामोशी समाजाचं आवाज उठवणारं व्यक्तिमत्व पाचकणे साहेबांच्या कुटुंबियांचा सन्मान. यानंतर कैलासवासी रामभाऊ दाजी जाधव, आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक बहुउद्देशीय संस्था यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. 3 पुरस्कार आहेत, त्यातला दुसरा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. विनंती करतो जाधव साहेबांना तो पुरस्कार आपण या ठिकाणी स्वीकारावा. आदरणीय सीएम साहेबांच्या उपस्थितीमध्ये किसनराव जाधव साहेब, आपणास माझी विनंती, आपणही पुढे या. आणि सन्माननीय कैलासवासी सुनील अण्णा चव्हाण, माजी युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, यांनाही मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. आपणास माझी विनंती आहे, तो पुरस्कार आपण या ठिकाणी स्वीकारायचा. धन्यवाद. आणि हे पुरस्कार कैलासवासी गिरीश बापट साहेब,
माजी मंत्री महाराष्ट्र राज्य